बाहेरची. मैत्रिणींनो, प्रत्येक गृहिणी ही वेगळी असते आणि प्रत्येक वेळी तिला काम करताना येणारे अनुभव हे देखील वेगळे असतात आणि असे वेगवेगळे अनुभव आपण एकमेकींबरोबर शेअर करायला हवेत, नाही का? यामुळे प्रत्येकीला त्याचा फायदाच होईल. तर असेच काहीसे मला आलेले अनुभव आणि त्या अनुभवातून आपण कोणत्या गोष्टी टाळायच्यात हेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. मला सांगा, दूध जर कधी तुमच्या घरातलं नासलंच तर तुम्ही त्याचं काय करता? म्हणजे फेकून देता, पनीर बनवता की आणखी काही? पहिल्यांदा मला खूप प्रश्न पडायचा की नासलेल्या दुधाचं पनीर बनवू की नको बनवू. म्हणजे चांगल्या दुधाचं पनीर बनवणं आणि नासलेल्या दुधाचं पनीर बनवणं यामध्ये खूप फरक आहे. पण एवढं चांगलं दूध आपण टाकून तर देऊ शकत नाही, तर त्यामुळे त्याचं पनीर आपण बनवायचंच. पण एक गोष्ट मात्र इथे आपण टाळायची आहे, ती म्हणजे तुम्ही जर ताज्या दुधाचं पनीर बनवत असाल ना, तर ते 4 ते 5 दिवस फ्रीज मध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता, त्याला काहीही होत नाही. पण जर नासलेल्या दुधाचं जर पनीर बनवलं असेल तर ते अगदी लगेच वापरायचं. म्हणजे सकाळी बनवलं तर अगदी संध्याकाळपर्यंत लगेच वापरून टाकायचं. जास्त दिवस जर ते फ्रीज मध्ये स्टोअर केलं तर त्याला खूप खराब वास येतो आणि तोच वास पुन्हा आपल्या भाजीला लागतो. तर त्यामुळे एक गोष्ट इथे टाळायची आपल्याला, नासलेल्या दुधाचं बनवलेलं पनीर अजिबात स्टोअर करायचं नाही. कास्ट आयर्नची भांडी जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला माहितीच आहे, ही भांडी आपल्याला वरचेवर तेल लावून अशा पद्धतीने सीझन करावी लागतात, तरच ती भांडी व्यवस्थित काम करतात आणि त्याच्यावरती गंज देखील चढत नाही. तर हे तेल लावल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला हे पुसून घ्यायचं असतं, त्यावेळेस ते पुसून घेण्यासाठी बऱ्याच जणी टिश्यू पेपरचा वापर करतात. तर इथे हे तेल पुसण्यासाठी आपल्याला टिश्यू पेपरचा वापर टाळायचा. हा जो टिश्यू पेपर आहे याच्यावरती केमिकल्स असतात, म्हणजे हा केमिकल पासून बनवलेला असतो आणि ज्या वेळेस आपण या टिश्यू पेपरनी हा पूर्ण तवा असेल किंवा कोणतेही कास्ट आयर्नचं भांडं असेल ते ज्यावेळेस गरम तव्यावरती असं पुसून घेतो आपण, त्यावेळेस हे सगळे केमिकल्स या तव्यावरती पसरतात आणि ते अनहायजेनिक आहे. तर त्यामुळे नेहमी कास्ट आयर्नचा तवा वाईप करताना किंवा कोणतंही भांड पुसून घेताना, तेल पुसून घेताना कपड्याचा वापर करायचा आहे. आजकाल तेलकट तुपकट खाल्ल्यामुळे आपल्याला खूप साऱ्या आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. मग त्यामुळे आपल्याला आपल्या आहारातून तेल कमी करायचंय. आता तेल कमी करायचंय म्हणजे काही तेलकट पदार्थ खायचेच आहेत का? छान छान वडे पकोडे खायचेच नाहीत का? तर असं अजिबात नाहीये. खायचे, पण विदाऊट ऑइल. मग आता तुम्ही म्हणाल ते कसे काय? तर आता हेच सगळे पदार्थ आपल्याला विदाऊट ऑइल किंवा अत्यंत कमी तेलात बनवण्यासाठी मदत करणार आहे, तो म्हणजे अगारोचा रिजन्सी एअर फ्रायर. मग आता तुम्ही म्हणाल सांग बरं कसं? तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे सगळे पदार्थ करूनच बघूयात ना, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की आपण हे सगळे पदार्थ विदाऊट ऑइल सुद्धा बनवू शकतो. तर पहा, मस्त साबुदाणा वडा, पुरी आणि आपले फ्रेंच फ्राईज विदाऊट ऑइल रेडी आहेत. हे सगळं आपण बनवलेलं आहे अगारो रिजन्सी एअर फ्रायर मध्ये, जो 12 लिटर कपॅसिटीचा आहे, सिल्वर कलर आहे आणि टच स्क्रीन मोड मध्ये आहे. आता यामध्ये कोणकोणत्या ऍक्सेसरीज आहेत ते सुद्धा थोडक्यात बघून घेऊयात. याबरोबर आपल्याला मिळणार आहे 2 मेश रॅक्स, स्क्यूवर्स, फ्राईंग बास्केट, रोटिसरी बास्केट, सिलिकॉन ग्लोव्ज आणि ड्रिप ट्रे. याचा हा जो डिजिटल कंट्रोल पॅनल आहे त्या थ्रू आपण खूप साऱ्या सेटिंग्स करू शकतो, जसं की टेम्परेचर कमी जास्त करायचं, टायमिंग कमी जास्त करायचं, ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे, लाइटिंगचा ऑप्शन आहे. त्याचबरोबर खूप साऱ्या रेसिपीज सुद्धा, जसं की फ्राईज, स्टिक, फिश, श्रिम्प, पिझ्झा, चिकन, बेकिंग, रोटिसरी, डिहायड्रेट, कीप वॉर्म, फ्रोझन फूड, फ्री हीट आणि खूप सारे. आता यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा साबुदाणा वडे करूयात, तेही अत्यंत कमी तेलात. तर पहा, ह्या फ्राईंग बास्केटमध्ये मी हे वडे ठेवून घेते आणि अगदी ब्रशच्या साह्याने थोडंसं तेल फक्त याला मी लावलेलं आहे आणि याच हँडलच्या साह्याने हे फ्राईंग बास्केट मी आता आत ठेवले. याच्या खाली ड्रिप ट्रे सुद्धा ठेवलाय, जर काही सांडलं तर ते त्या ड्रिप ट्रे मध्येच सांडेल. तर आता हे बंद करून घेतले आणि या कंट्रोल पॅनलवरती मी फक्त इथे टेम्परेचर ऍडजस्ट केलेलं आहे आणि टायमिंग सुद्धा, आणि फक्त 20च मिनिटात आपले अगदी मस्त विदाऊट ऑइल असे साबुदाणा वडे तयार. याच पद्धतीने विदाऊट ऑइल पुरी सुद्धा आपल्याला तयार करायची आहे. तर पहा, या मेश रॅक वरती मी पुऱ्या ठेवून घेतल्यात, टेम्परेचर टायमिंग ऍडजस्ट केलेलं आहे आणि अगदी 5च मिनिटात पहा अशा रीतीने विदाऊट ऑइल आपल्या पुऱ्या या मस्त फुगलेल्या आहेत. मी आता तुम्हाला बाहेर काढून सुद्धा दाखवते. पहा, टम्म पुरी फुगलेली आहे आणि एक पुरी फोडून सुद्धा दाखवते, अगदी मस्त. फ्रेंच फ्राईज सुद्धा अगदी 0 ऑइल मध्ये आपण या तयार करणार आहोत. तर या रोटेसरी बास्केटमध्ये हे फ्राईज सगळे मी घेतलेले आहेत आणि रिमूव्हल टूलच्या साह्याने हे बास्केट मी आतमध्ये फिक्स केलंय आणि आता पहा 360 डिग्री हीट सर्क्युलेशन
सर्क्युलेशन टेक्नॉलॉजीमुळे आपले फ्राईज अगदी 15 मिनिटातच तयार झाले. तर तुम्हाला देखील आहारातून तेलाचं प्रमाण कमी करायचं असेल तर या एअर फ्रायरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेकआउट करा. आपलं कोणतंही इलेक्ट्रिक गॅजेट वापरून झालं की त्या गॅजेटचा स्विच तर बंद करायचाच, पण त्याचबरोबर आपला जो हा मेन स्विच आहे ना तो देखील बंद करायचा. कारण की तुम्ही गॅजेटचा स्विच जरी बंद केला आणि मेन स्विच जर ऑन असेल तर तरीही हे गॅजेट्स इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करत राहतात आणि उगाचच आपली इलेक्ट्रिसिटी वेस्ट होते. तर त्यासाठी नेहमी मेन स्विच सुद्धा प्रत्येक वापरानंतर आपल्याला बंद करायचं. मला सांगा, लसूण बारीक करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचं गार्लिक क्रशर वापरता का? आणि जर वापरत असाल तर हा जो लसूण आहे तो तुम्ही कशावर बारीक करता? म्हणजे असा वुडनचा चॉपिंग बोर्ड जर तुम्ही वापरत असाल आणि याच्यावर जर अशा पद्धतीने तुम्ही लसूण जर बारीक करत असाल तर हे आपल्याला पूर्णपणे टाळायचं आहे का तेही सांगते. तर ज्या वेळेस आपण लसूण याच्यावरती अशा पद्धतीने बारीक करतो त्यावेळेस काय होतं पहा, या लसणातला जो रस आहे ना तो सगळा या चॉपिंग बोर्ड वरती पसरतो आणि हे लाकडाच असल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये हा सगळा रस शोषून घेतला जातो आणि मग हा जो चॉपिंग बोर्ड आहे तो व्यवस्थित स्वच्छ निघत नाही. आणि मग जरी आपण तो स्वच्छ धुतला तरी सुद्धा या चॉपिंग बोर्डला लसणाचा उग्र वास येत राहतो. मग असं लसूण किंवा आलं असेल तर या अशा चॉपिंग बोर्ड वरती क्रश करण्यापेक्षा आपण काय करायचंय, एखादी स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हा लसूण बारीक करायचा. स्टीलच्या प्लेटचं कसं, ही प्लेट स्वच्छ करायलाही सोपी आणि यामध्ये जर काही ज्यूस आलाच तर तो आपण भाजीमध्ये वापरू देखील शकतो. आता शेवटी एक बोनस टिप, थोडीशी किचनच्या बाहेरची. तर मला सांगा, तुमच्यापैकी किती जणी मोबाईलच्या कव्हर मध्ये पैसे ठेवतात? ठेवत असाल तर ते आजपासूनच टाळायचे का तेही सांगते. तर पहा, ज्यावेळेस आपण मोबाईलवरती बोलतो त्यावेळेस काय होतं की आपला मोबाईल गरम होतो. गरम होतो म्हणजेच काय, तर तो उष्णता बाहेर टाकतो आणि यामध्ये जर अशा वेळेस पैसे असतील तर या पैशाचा जो कागद असतो ना त्यामध्ये अशा प्रकारचे केमिकल्स असतात की जे इझिली आग पकडतात आणि मोबाईल गरम झाला की ते पैसे मग आग पकडतात आणि मोबाईलचा स्फोट होतो. त्यामुळे एक काळजी घ्यायची, मोबाईलच्या कव्हर मध्ये पैसे न ठेवता छोटस वॉलेट घ्या, पर्स घ्या आणि त्यामध्ये बाहेर जाताना पैसे कॅरी करत जावा. आवडली का टिप? तर अशाच थोड्याशा बाहेरच्या पण टिप्स तुम्हाला जर ऐकायला आवडणार असतील तर नक्की मला कॉमेंट करा. अशाच बोनस टिप मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर मैत्रिणींनो, आता एवढ्या सगळ्या टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आले. तुम्ही माझ्यासाठी काय करणार? बरोबर, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.